विधायक संजय राठौड़ को मंत्री पद मिले, इसलिए दिग्रस से पोहरा देवी मंदिर तक प्रार्थना सभा का आयोजन किया गया। आज या पोहरादेवी तीर्थक्षेत्र या ठिकाणी संपूर्ण राज्यातून आणि जवळपासच्या सर्व मतदारसंघातून संजय राठोड साहेब यांच्यावर प्रेम करणारी सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। संत सेवालाल महाराज, माता जगदंबा, रामराव महाराजांच्या चरणी भोगविधी त्यांनी केलेली आहे आणि सर्वांची इच्छा आहे, त्यांच्यासोबत आमची सर्व महंताची सुद्धा हेच इच्छा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या काशीचा विकास झालेला नव्हता। संपूर्ण देशाचा श्रद्धास्थान असलेल्या पोहरागडाचा पूर्णपणे विकासाला सुरुवात ही संजय राठोड यांनी केलेली म्हणून राज्यव्यापी आणि देशव्यापी एक समाजाचा नेतृत्व म्हणून संपूर्ण समाज त्यांच्याकडे बघतोय। आमची सुद्धा इच्छा आहे, या सर्व लोकांची सुद्धा इच्छा आहे, नवीन महायुतीचं सरकार जे या राज्यामध्ये आलेलं आहे, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड साहेब हे चांगलं खाता घेऊन असावं, हे सर्वांची इच्छा आहे आणि हे इच्छा आम्ही सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे। संजय राठोड यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान सर्वांनी द्यावा आणि आम्हाला विश्वास आहे फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब हे अतिशय विश्वासाने पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश करतील। कारण अंतर्गत जरी संजय राठोड साहेबांना विरोध करणाऱ्या लोकांच्याबद्दलसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि महायुतीच्या पाठीशी अतिशय अडचणीच्या वेळेत कोणकोणते समाज उभे राहतात हे त्यांना माहिती आहे, आम्हाला सांगण्याची काही गरज नाही। म्हणून पुढंसुद्धा एक महायुतीची एक ताकद म्हणून समाजाची ही अबाधित राहावी म्हणून त्यांनी स्थान द्यावा आणि ते देतील, आम्हाला अतिशय विश्वास आहे।